श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यावर्षी 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या वर्षी भद्राकाळ आहे. तर अनेकांचा याबाबतीत गोंधळ निर्माण झाला आहे की कधी राखी बांधायची, कधी आहे भद्रकाळ, राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय आहे. तर आपण भद्रकाळाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रक्षाबंधन हा बहीण आणि भावाच्या प्रेमाचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचं वचन देत असतो. संपूर्ण भारतात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो आणि यावर्षी 19 ऑगस्टला हा दिवस येत असून काही विशेष योग या दिवशी आहेत. तर हा भद्रकाळ कधी आहे तर 18 ऑगस्टला रात्री 2:21 ते 19 ऑगस्टला दुपारी 1:24 हा भद्रकाळ आहे. तर हा जो वेळ आहे, हा जो कालावधी आहे म्हणजे रविवारचे 2:21 ते सोमवारचे 1:24 या काळात आपल्याला भावाला राखी बांधायची नाही आहे. तर जो उर्वरित आहे तर आता शुभमुहूर्त कुठला आहे हे आपण पाहूया. तर राखी बांधण्यासाठी शुभमुहूर्त आहे 19 ऑगस्टला दुपारी 1:26 नंतर सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत म्हणजे 6:30 तर या दरम्यान आपण भावाला कधीही राखी बांधू शकतो. तर आता भद्रकाळ काय असतो याबद्दल आपण जाणून घेऊया. तर काय आहे भद्रकाळ? पंचांगाची वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी 5 अंगे आहेत. या अंगांचा पंचांगात कालगणनेसाठी विचार करण्यात येतो. त्याचबरोबर जयंती, सण, उत्सव, पुण्यतिथीचा बोध पंचांगातून आपल्याला होतो. याच 5 अंगाशी करण आणि भद्रकाळाशी संबंध आहे. करण हे 11 असतात. त्यातील एक करण म्हणजे विष्टीकरण. ज्या दिवशी विष्टीकरण असतो त्या दिवशी भद्रकाळ असतो. तर भद्रकाळात नेमके काय करावे आणि काय करू नये हे आता आपण बघणार आहोत. तर भद्रकाळात गृहप्रवेश, तीर्थयात्रा, विवाह, नवीन कामे, मंगल कार्य, इतर महत्त्वाची शुभ कार्य जे पण असतात ते करायचे नसतात. आणि युद्धकरण, शस्त्र वापरणं, शस्त्रक्रिया करणं, यज्ञ हवन इत्यादी हे केले तर चालते. भद्रांपासून बचावासाठी शिवाची पूजा करावी आणि भद्राच्या 12 नावाचा अर्थात धन्ना, दधिमुखी, भद्रा, महामारी, खरान्या, कालरात्री, महारुद्र, विष्टी, कुल, पुत्रिका, भैरवी, महाकाली, असुर, शाकरी यांचा जप केला तर आपल्याला भद्रकाळातील जे संकट आहे त्यापासून मुक्ती मिळते. तर रक्षाबंधन नेमकं काय आहे आणि त्याचे वेगवेगळ्या लोकांसाठी कसे आहे हे आपण बघून घेणार आहोत. तर रक्षाबंधन या शब्दाचा संस्कृतमध्ये अनुवाद संरक्षणाची गाठ असा होतो. जरी या सणाशी संबंधित विधी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भिन्न असू शकतात, परंतु त्या सर्वांमध्ये धागा बांधणे हे एक सेम गोष्ट आहे. बहीण किंवा बहिणीसारखी आकृती तिच्या भावाच्या मनगटाभोवती रंगीबेरंगी आणि काही वेळा विस्तृत धागा बांधते. तिच्या संरक्षणासाठी तिच्या प्रार्थना आणि शुभेच्छा यांचे प्रतीक ही राखी असते. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला अर्थपूर्ण भेटवस्तू देत असतो. तर रक्षाबंधनाचा उगम हा प्राचीन काळापासूनच शोधला जाऊ शकतो. अलेक्झांडर द ग्रेट याच्याशी संबंधित दंतकथा ज्या आहेत त्याच्यामध्ये याचा संदर्भ आढळतो. तसेच आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये पण रक्षाबंधनाचे अनेक वर्णन आहेत. अशीच एक दंतकथा आहे की इंद्राची पत्नी साचिने बलाढ्य राक्षस राजा बळी विरुद्धच्या लढाईत इंद्राच्या मनगटाभोवती एक धागा बांधला होता. या कथेवरून आपल्याला असे सूचित होते की प्राचीन भारतात पवित्र धाग्यांचा वापर हा ताबीज म्हणून केला जात होतो, जे युद्धात जाणाऱ्या पुरुषांना संरक्षण म्हणून देत होते आणि केवळ बहीण भावाच्या नात्यापुरतेच ते मर्यादित नव्हते. तर भागवत पुराणात आणि विष्णू पुराणात आणखी एक आख्यायिका सांगते की विष्णूने राजा बळीचा पराभव करून 3 जग जिंकल्यानंतर राजा बळीने विष्णूला त्याच्या महालात राहण्याची विनंती केली असता विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी ही व्यवस्था नाकारते आणि राजा बळीला राखी बांधते आणि त्याला तिचा भाऊ बनवते. या हावभावाने स्पर्श करून राजा बळीने तिची इच्छा पूर्ण केली आणि लक्ष्मीने विष्णूच्या घरी परतण्याची विनंती केली.
तसेच कृष्ण आणि द्रौपदी त्यांच्या मजबूत मैत्रीसाठी ओळखले जातात. रक्षाबंधनाच्या वेळी एक महत्त्वपूर्ण क्षण सामायिक करतात. जेव्हा कृष्णाने युद्धात त्याच्या बोटाला दुखापत केली, तेव्हा द्रौपदीने त्याच्या जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी तिच्या साडीचा तुकडा फाडला. तिच्या प्रेमाच्या कृतीने प्रभावित होऊन कृष्ण तिच्या दयाळूपणाची परतफेड करण्याचे वचन देतो. नंतर कृष्ण एका गंभीर क्षणी द्रौपदीच्या मदतीला येऊन आपले वचन पूर्ण करतो. या व्यतिरिक्त महाकाव्य महाभारतात द्रौपदी महायुद्धात लढण्यासाठी निघण्यापूर्वी कृष्णाला राखी बांधते. त्याचप्रमाणे पांडवांची आई कुंती आपला नातू अभिमन्यूला स्वतःच्या लढाईत जाण्यापूर्वी राखी बांधते. या कथा रक्षाबंधनाशी संबंधित समृद्ध सांस्कृतिक महत्त्व आणि वैविध्यपूर्ण कथांवर प्रकाश टाकतात, ज्यामध्ये जैविक नातेसंबंधाच्या पलीकडे असलेले प्रेम आणि संरक्षणाचे खोल बंध दिसून येतात. तर आता शेतकऱ्यांसाठी, मच्छीमारांसाठी याचे महत्त्व कसे आहे ते आपण बघूया. शेतकऱ्यांसाठी बघूया. भारतातील विविध प्रांतातील शेतकरी समाजासाठी राखी पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या श्रावणी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. चांगला कापणीचा हंगाम पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. शेतीच्या कामांसाठी पुरेसे पाणी मिळण्यासाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे. म्हणून बिहार, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यातील शेतकरी तसेच महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा त्याच्या फलदायितेसाठी मातीची पूजा करतात. आता रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि हा सण मच्छीमारांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. देशातील मासेमारी समाजाच्या दृष्टीने रक्षाबंधनाच्या सणाला अधिकच महत्त्व आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा ही राज्ये राखीचा सण विविध संस्कारांद्वारे साजरा करतात. मासेमारी समाज आपल्या उपजीविकेसाठी पूर्णपणे हा समुद्रावर अवलंबून असतो. पावसाळ्याच्या समुद्रातील पाणी आणि मासे यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून नारियल पौर्णिमेचा सण वरुण देवाला प्रसन्न करण्याचा एक हा प्रयत्न असतो. राखी पौर्णिमा ही एक नवीन जीवनाची सुरुवात असते. पावसाळा ऋतू देखील विनाश दर्शवतो. हे निसर्गातील अनावश्यक पैलू पूर्णपणे काढून टाकते आणि नवीन जीवनाची सुरुवात सूचित करते. तर आता राखी बांधताना कशी बांधायची आणि काय पाळावे? तर राखी मुख्यतः शुभ मुहूर्तावर बांधावी. जो भद्रकाळ आहे त्यामध्ये वर्ज्य असते राखी बांधणं, म्हणून भद्रकाळ संपल्यानंतर आपल्याला राखी बांधायची आहे. प्रथम देवराखी ही देवाला बांधायची. त्याच्यानंतर हिंदू रीतिरिवाजांप्रमाणे भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याचे डोके रुमाल किंवा टोपीने झाकावे आणि त्याच्यानंतर एका थाळीमध्ये भावाला कुंकुवाच्या तिळासाठी अक्षता आणि कुंकू ठेवायचं, मिठाई ठेवायची. ती अक्षता तुटलेली नसावी, कारण तुटलेली अक्षता ही अशुभ मानला जाते. नंतर कुंकुवाने टिळा लावून अक्षता लावून त्याचे औक्षवण करायचे. नंतर राखी बांधताना 3 गाठी पाडाव्यात. या गाठी ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश्वर यांचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार भावाला नेहमी उजव्या हाताला राखी बांधावी. उजवा हात हा कर्माशी संबंधित आहे, त्यामुळे या हातावर राखी बांधणे शुभ मानले जाते. आणि तसेच या दिवशीच नव्हे तर प्रत्येक दिवशी हा बहिणीचा आदर करायला हवा, मातेचा आदर करायला हवा. परस्त्री ही बहिणी समान मानून नेहमी तिच्या संरक्षणासाठी तत्पर राहावे. अशा प्रकारे आपण रक्षाबंधन साजरी करावे. श्री स्वामी समर्थ.